नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्याच्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर इथे पार्थ आपल्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो. तेव्हा विक्रम काका येतात, त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो की बाबा, हे सगळं काय चाललंय? मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे वसू आत्या म्हणते तसं सुदर्शन काकांच्या मृत्यूला धनंजय काका जबाबदार आहेत. हे सगळं काय चाललंय? तेव्हा विक्रम म्हणतो, नाही, वसू जे काही बोलते ना ते सगळं खोटं आहे. मी तुला सांगतोय ना, धनंजय पूर्णपणे निर्दोष आहे. म्हणूनच कोर्टाने सुद्धा त्याला निर्दोष सिद्ध केलं ना. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, आणि तसं असतं तर आम्ही नंदिनीला तुझ्यासाठी निवडलं असतं का बाळा? असं खरंच काही नाही आहे. पण वसुताईने मनामध्ये ही अडी इतके वर्ष झाले तरीसुद्धा अजून धरून ठेवलेली आहे. असं काही नाही आहे. या सगळ्यामध्ये धनंजयची चुकी नाही आहे असं विक्रम काका सांगतात. तर वसू मात्र आता रम्याचे कान भरत असते. ते म्हणत असते की रम्या, तुला माहिती आहे का, म्हणजे या घरामध्ये माझ्या शब्दाला मान नाही आहे असं या लोकांनी सिद्ध केलं आहे. आज मला तुझ्या वडिलांची खूप आठवण येते. तुझ्या वडिलांच्या मृत्यूला तो धनंजय जबाबदार आहे. तेव्हा इथे वसू म्हणत असते की ज्या वेळेला एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं होतं, एक चाळ रिकामी करायची असते आणि तिथे बिल्डिंग बांधण्याचं काम सुरू होणार होतं. पण ते चाळकरी चाळ रिकामी करायला काही तयार नव्हते. तेव्हा खूपच जास्त कंपनीमध्ये टेन्शनचं वातावरण होतं. आणि तेव्हा सुदर्शन यांनी कोर्टाकडून नोटीस मिळवलेली असते आणि चाळ रिकामी करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा धनंजयचा फोन जातो आणि धनंजय म्हणतो, तू कुठे आहेस? तू तिथे जाऊ नकोस म्हणून. पण इथे आता सुदर्शन म्हणत असतो, तू का रे, माझं क्रेडिट तुला घ्यायचं आहे का? सांग ना, नेहमी माझ्यावरती जळत असतोस आणि ह्या वेळेला सुद्धा जळतोयस का? तेव्हा इथे विक्रम काका सांगत असतात की त्या ठिकाणी सुदर्शन गेलेला आहे त्या साईटवरती. धनंजय काकांना त्यांची काळजी वाटते म्हणून फोन केलेला असतो. पण वसूला वाटत असतं की मुद्दामून या सगळ्या वातावरणामध्ये त्यांना गोवण्यासाठी त्याने फोन केला होता. तेव्हा धनंजय काका म्हणत असतात की सुदर्शन, तू एकटा तिथे जाऊ नकोस, आपण उद्या पोलिसांना घेऊन जाऊया. पण इथे वसू आत्याचा गैरसमज झालेला असतो. तिला असं वाटत असतं की धनंजयने शेवटचा फोन केला होता म्हणजे हे सगळं कारस्थान त्याचंच. तेव्हा इथे विक्रम काकाने सुद्धा ही सगळी स्टोरी आता पार्थला सांगितलेली असते आणि ते म्हणत असतात की या सगळ्यामध्ये धनंजयची काही चुकी नाही. त्याने उलट सुदर्शनला थांबवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला होता. पण वसू आत्याला वाटलं की शेवटचा कॉल हा धनंजयचाच आलेला आहे. कॉल रेकॉर्डमध्ये जेव्हा चेक केला, धनंजयचा कॉल असला म्हणून काय झालं, तो काही चुकीच्याच अर्थाने घ्यायचा असतो का? त्याच्या बाजूला मी उभा होतो. का फोन केला होता ते मला सुद्धा माहिती आहे. त्याचा जीव वाचवण्यासाठीच केला होता. पण सुदर्शन काका नेहमी वसूला सांगत असतात की तो धनंजय माझ्यावरती जळतो, त्याला कंपनीमध्ये मला ठेवायचंच नाही आहे आणि त्यासाठी फोन केला होता. पण तसं नाही होत. तो जेव्हा चाळ रिकामी करण्यासाठी तिथे जातो, चाळकरी आधी चिडलेले असतात. ते म्हणतात की नाही नाही, आम्ही इथे बिल्डिंगचं काम करू देणार नाही, तुम्हाला ही जागा आम्ही देणार नाही, आमची राहती घरं आम्ही सोडणार नाही. आणि त्या सगळ्या बाजारामध्ये एक माणूस तिथे येतो. तो खूप जास्त चिडलेला असतो. तेव्हा त्याची आई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण तो माणूस चिडलेला असतो कारण त्यांना त्यांची चाळ रिकामी नसते करायची. म्हणून तो हातामध्ये चाकू घेऊन त्या ठिकाणी जातो आणि सुदर्शन काकांना पकडतो आणि त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसतो. या सगळ्याचा संबंध धनंजय काकांशी तर अजिबातच नसतो. उलट त्यांनी तर फोन केलेला असतो हे सांगायला की तिथे जाऊ नकोस म्हणून, कारण ते लोक चिडलेले आहेत, म्हणून आपण पोलिसांना घेऊन जाऊ. पण त्यावेळेला सुदर्शनला असं वाटतं की मी एकटाच इथे चाललोय चाळ खाली करायला, म्हणून हा माझ्यावरती जळतोय. म्हणून तो म्हणतो आपण पोलिसांना घेऊन जाऊ का, तर मला एकट्याला या सगळ्याचं क्रेडिट नको मिळायला म्हणून. आणि तेच ही अडी आता ह्या वसू आत्याने सुद्धा मनामध्ये पकडून ठेवलेली असते. त्याचं काही कारणच नसतं. पण उगाचच आपलं एखाद्या माणसावरती राग ठेवायचा, तसा वसू आत्याने धनंजय काकांवरती ठेवलेला असतो. पण विक्रम काका आणि मानिनी या दोघांना मात्र माहिती असतं की नाही, धनंजय काका खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा इकडे आता विक्रम काका म्हणत असतात की पार्थ, अरे वसुताईने जी काही मनामध्ये अडी ठेवली ना, मी माझ्या चांगल्या मित्राला 25 वर्ष मुकलो रे, मी सोडला बिचाऱ्याला. कारण का ही मनातला राग कमीच करायला तयार नाही आहे. तेव्हा त्याने त्याचा बिझनेस वेगळा सुरू केला आणि मी माझा. पण आता 25 वर्षानंतर जेव्हा आम्ही भोसले सरांच्या पार्टीमध्ये भेटलो, आमची मैत्री जशी काही पूर्वीप्रमाणेच आम्हाला वाटली आणि तेव्हा मी
मी नंदिनीला बघितलं, नंदिनी मला खूप आवडली, म्हणून मी तुझ्यासाठी नंदिनीचा त्याच्याकडे हात मागितला आणि त्याने सुद्धा होकार दिला ना, कारण त्याच्या मनातही तसं काही नाही आहे आणि माझ्या मनात सुद्धा. तर रम्या म्हणत असते की आई एवढं सगळं घडलं म्हणजे मामा त्या एखाद्या गुन्हेगाराच्या मुलीसाठी मला नाकारतोय, म्हणजे मी त्याच्यासमोर लहानाची मोठी झाले, त्याला माहिती आहे मी कशी आहे, तरीसुद्धा तो सून म्हणून माझा स्वीकार करत नाही आहे. पण त्या धनंजय काकांच्या मुलीला तो सून म्हणून मान्य करायला तयार आहे, ज्यांच्यामुळे माझे वडील गेले. तेव्हा वसू म्हणत असते काही झालं ना तरीसुद्धा त्याने आपल्या मित्राला जवळ केलं आणि मला नाही. जेव्हा कोर्टामध्ये केस सुरू होती तेव्हा विक्रमने धनंजयच्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष दिली आणि म्हणून कोर्टाला इथे धनंजयला सोडावं लागलं. पण आता मी ऐकणार नाही आहे. शेवटीला माझ्यामध्ये सुद्धा अहंकार आहेच. त्या मानिनीने कान भरलेत ना पारचे, म्हणून तो नकार देतोय. पण शेवटीला मी विक्रमची मोठी बहीण आहे आणि मी त्याला तयार करणारच. लग्न झालं तर पारचं लग्न हे तुझ्याबरोबरच होईल, आणखीन कुणाबरोबरच नाही. या घरची सून झाली ना तर ती तूच होशील. आणि जर पार्थ नुसता नाही म्हणाला असता ना तरीसुद्धा मी समजून घेतलं असतं की त्याच्या मनामध्ये असं काही नाही आहे. पण त्या नंदिनीसाठी तो तुला नकार देतोय ही गोष्ट मला पटत नाही आहे आणि त्यासाठी मी त्या दोघांना कधीच माफ करणार नाही आहे. मला माहिती आहे पार्थ नाही म्हणतोय त्याच्या आईने त्याला सांगितलं आहे म्हणून. तेव्हा पार्थ म्हणत असतो बाबा पण तरीसुद्धा या गोष्टीचं मला वाईट वाटते, कारण रम्या आमच्याबरोबर लहानाची मोठी झाली आहे आणि तिला माझ्यामुळे रडू येते, ती माझ्यामुळे दुखावली, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. पण म्हणून मी तिच्याबरोबर लग्न नाही करू शकत. तर वसू म्हणत असते की तू काळजी करू नको, तुझी आई तुझ्याबरोबर आहे. काही जरी झालं तरीसुद्धा तुझं पार्थवरती प्रेम आहे ना, तर तुझं लग्न पार्थ बरोबरच होणार. तुझी आई तुझ्यासाठी शेवटपर्यंत लढणार. मी कुणाचं काही ऐकणार नाही. मला पारचा कान पिळावा लागला ना तरीसुद्धा चालेल. तो अधिकार आहे, माझा हक्क आहे आणि मी ते करेन. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो आई बाबा मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की रम्याच्या मनामध्ये जे काही आहे मी त्याचा रिस्पेक्ट करतो, पण मला माहिती नव्हतं की तिच्या मनामध्ये असं काहीतरी असेल. आणि मी खरंच सांगतो माझ्या मनात असं काही नाही आहे. ते लेटर वगैरे ती जे काही बोलते ना, मला नाही माहिती ते कुठल्या लेटरबद्दल बोलते. आणि तो स्कार्फबद्दल बोलत होती त्याबद्दलसुद्धा मला माहिती नव्हतं. मला रम्याबद्दल मनामध्ये प्रेम आहे, पण तिला जसं हवं आहे तसं नाही. मी तिचा आदर करतो, तिची माया करतो, पण मी तिच्याबरोबर लग्न नाही करू शकत. हे बघा ती ज्या स्कार्फबद्दल बोलत होती तो इथे होता, तिने रूममध्ये ठेवला, मी तो बघितलासुद्धा नाही आणि मी तो रूममध्ये ठेवून घेतला म्हणून तिला असं वाटलं की मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. पण मला जर माहितीच नाही आहे की माझ्या रूममध्ये तिने स्कार्फ ठेवला आहे तर मी काय बोलणार. आणि तसंही मला या स्कार्फबद्दल काहीच वाटत नाही आहे, तो माझ्यासाठी महत्त्वाचा सुद्धा नाही आहे. आणि जर मला माहिती असतं ना तर त्यावेळेलाच मी तिला नकार दिला असता. पण हा स्कार्फ मी आत्ता बघितला आहे आणि त्याच्यावरती बघा माझं आणि तिचं नाव आहे. हे सगळं तिला करायची काय गरज होती. मला अजिबात हे मान्य नाही आहे आणि जर आत्या जबरदस्तीने माझं लग्न तिच्याबरोबर लावून देण्याचा प्रयत्न केला तरी मी करणारसुद्धा नाही, कारण मला ते आवडणार नाही आहे. मी मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करणार नाही. तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणत असतात तुझ्या मनाविरुद्ध काहीसुद्धा होणार नाही आहे. मी आणि तुझी आई आम्ही दोघेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते की हे बघ पार्थ बाळा कसं असतं ना, रम्या तुझ्यावरती मनापासून प्रेम करते. हे फक्त काही असा देखावा वगैरे नाही आहे, कारण एक बाई म्हणून मी एका बाईला व्यवस्थित समजून घेऊ शकते. ती प्रेम करते तुझ्यावरती, पण तिला आता समजून घ्यावं लागेल की तुझं तिच्यावरती प्रेम नाही आहे आणि जबरदस्तीने तर कुणी लग्न नाही करू शकत. त्याच्यामुळे आता तुझं लग्न नंदिनीबरोबर ठरले. आपण स्वतः मागणी घातली नंदिनीला आणि धनंजय भाऊजींना सुद्धा सांगितले की आपण त्यांच्याकडे जातोय म्हणून, तर आपल्याला जावं तर लागणारच आहे ना. तेव्हा तू काळजी करू नको, तू मनामध्ये फक्त गिल्ट ठेवू नकोस आणि रम्यामुळे तू स्वतःच्या तब्येतीवरती परिणाम करून घेऊ नकोस की ती तुझ्याबद्दल काय विचार करेल, कारण तू तिला सांगितलं नव्हतंस तुझ्यावरती प्रेम करायला. तिने स्वतःहून केले आणि तुला त्याबद्दल काही कल्पनासुद्धा तिने दिली नव्हती आधीपासूनच. तुझं लग्न जेव्हा नंदिनीबरोबर ठरलं तेव्हा या गोष्टी समोर आलेल्या आहेत. तेवढ्यातच धनंजय काकांचा फोन येतो. धनंजय काका म्हणतात की विक्रम अरे मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय. अरे तुम्ही लोक कधीपर्यंत येणार आहात. नाही म्हणजे तसं सांगितलं असतं ना तर आम्ही सगळी तयारी करून ठेवली असती. तेव्हा विक्रम काका म्हणतात की कसं आहे ना, आम्ही थोडं कामामध्ये होतो, थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि आपला पाससुद्धा एका मीटिंगसाठी बाहेर गेला आहे ना, तो आल्यानंतर त्याच्याशी बोलतो आणि सांगतो ना की आम्ही कधीपर्यंत येतो आहे ते. तेव्हा धनंजय काका म्हणतात हो ठीक आहे, पण आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना, आणि येण्याच्या आधी फक्त थोडासा फोन कर म्हणजे आम्ही सगळेजण तयारीत राहतो.
तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणतात की नक्कीच. तेव्हा मानिनी म्हणत असते की आपण थोडं जाणं पोस्टपोन केलं असतं तर चाललं असतं का? म्हणजे घरामध्ये हे असं वातावरण आहे आणि जाणं म्हणजे वसुताईंना वाटेल की आपण सगळं मुद्दामून करतोय. तेव्हा इथे पार्थसुद्धा तेच म्हणत असतो की बाबा आपण नंतर जाऊया, म्हणजे रम्यालासुद्धा या सगळ्यामधून थोडा बाहेर पडायला वेळ मिळेल. विक्रम काका म्हणतात की हे बघ, आत्तापासूनच आपण माघार कशी घ्यायची, या सगळ्यामध्ये आपली काही चुकी आहे का? धनंजयजवळ मी स्वतः गेलो होतो त्याच्या मुलीचा हात मागायला आणि आता आपणच मागे यायचं, हे मला पटत नाही आहे. आणि जर आपली काही चुकीच नाही आहे तर आपण कच का खायची? म्हणजे आता जर पाऊल मागे घेतलं ना तर पदोपदी आपल्याला पाऊल मागं घ्यावं लागेल, कारण नसताना आपण गिल्टी आहोत असं मग त्यांना वाटेल. हे बरोबर आहे का? वसुताईला वाटेल की आपण गिल्टी आहोत. हे तुला चालणार आहे का? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो अजिबात नाही. मला रम्याबद्दल वाईट वाटतंय, पण मी गिल्टी अजिबात नाही आहे. मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. गोष्टी जर मला माहितीच नाही आहेत तर मी रिॲक्ट काय करणार? तेव्हा विक्रम काका म्हणतात म्हणूनच म्हणतोय आपण नंदिनीला भेटायला जाणार आहोत. जसं आपलं ठरलं आहे तसं त्या पद्धतीने आपण आता माघार घ्यायची नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की बाबा तुम्ही बरोबर बोलताय, मला तुमचं म्हणणं पटतंय आणि बरं झालं माझ्या मनामध्ये जे काही होतं ते सगळं तुम्ही क्लॅरिटी दिल्याबद्दल. तेव्हा इकडे पार्थ आता तो स्ट्रोल ठेवायला जातो टेबलवरती, पण तो चुकून खाली पडतो डस्टबिनमध्ये. तर आता इथे पार्थ त्याच्याच विचारांमध्ये असतो. तो लक्षसुद्धा देत नाही की स्कार्फ नक्की कुठे पडला आहे, बाजूला पडला आहे की डस्टबिनमध्ये पडला आहे. त्यानंतर धनंजय काका तयार झालेले असतात. ते विचारतात शारदा तू तयार झालीस का? शारदा म्हणते मी व्यवस्थित तयार झालेली आहे. तेव्हा ते म्हणतात ती माणसं कधी येतील आणि आपली मुलगी ती तयार झाले का? तेव्हा इकडे आता शारदा म्हणत असते की त्या 2 मुली आहेत ना आपल्या, त्या तयार करतायत, पण मला खूप जास्त टेन्शन आलं आहे हो. म्हणजे आता मानिनीताई आणि विक्रम भाऊजी येतील मुलांना घेऊन, पण वडीलधाऱ्या म्हणून वसुताई येतील का हो? आणि इथे आल्यानंतर त्या काय सीन क्रिएट करतील का? धनंजय काका म्हणतात की हे बघ, तिच्या मनामध्ये जे काही आहे ते आहे, पण ती कितीही खोटं ओरडून ओरडून सांगायला लागली ना तरी खोटं हे खरं होत नाही. जर ते खरं असतं तर आज मी बाहेर नसतो. मी असं काही केलेलंच नाही आहे, तर आपण का त्यांना घाबरून राहायचं? आणि कोर्टाने सुद्धा हे स्वीकारले. विक्रमला सुद्धा माहिती आहे, मानिनीताईंना माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे मी निर्दोष आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचा विचार नाही करायचा. तर इकडे आता काव्या आणि आरोही दोघीजणी नंदिनीला छान तयार करत असतात. कशी छान दिसेल याकडे त्या दोघीजणी लक्ष देत असतात. त्यानंतरला गाडीचा आवाज येतो. शारदा म्हणत असते की अहो, गाडीच्या हॉर्नचा आवाज आला म्हणजे ते लोक आले असतील. सगळी तयारी झाली आहे ना? शारदा म्हणते हो सगळी तयारी झाली, तुम्ही काही काळजी करू नका. तेवढ्यातच काव्या म्हणते की नंदिनीताई आरोही लवकर या ना. तेव्हा त्या दोघी बहिणी आता धावत पळत येतात. तिघीजणी आता खाली आलेल्या नवरदेवाला बघण्यासाठी जमलेल्या असतात. तेव्हा नंदिनी बघत असते की पार्थ एकदा गाडीतून कधी उतरतोय, पण इथे सगळेजण गाडीतून उतरतात आणि स्टार्टिंगलाच उतरतो तो जीवा. तर इथे जीवाला सुद्धा साईटवरूनच पिकअप केलेलं असतं. त्यामुळे जीवा आता गाडीतून उतरल्यानंतर नंदिनी त्याला बघते आणि विचार करत असते की पार्थ कुठे गेला. आरोही म्हणत असते की बापरे, नवरदेव इथे किती भारी दिसतोय, पण प्रोफाईलवरचा फोटो बघितला होता तेव्हा तर वेगळा दिसत होता ना. तेव्हा काव्या म्हणते नाही ग, हा नवरदेव नाही आहे, हा नवरदेवाचा धाकटा भाऊ आहे. आरोही म्हणते तुला कसं माहिती? नंदिनी म्हणते काय गं काव्या, तुला कसं माहिती? तेव्हा काव्या म्हणते अगं ताई, आपण पार्टीमध्ये गेलो होतो तेव्हा नाही का बाबांनी सगळ्यांबरोबर ओळख करून दिली होती, तेव्हा माझ्या लक्षात आहे की हा धाकटा भाऊ आहे त्याचा. तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा अच्छा बरोबर आहे, तेव्हा आपली ओळख करून दिली होती. तेव्हा आरोही म्हणते मला नाही माहिती. तेव्हा आरोहीला बोलतात तू कुठे आली होतीस आमच्याबरोबर? तेव्हा इकडे गाडीमधून आता पार्थसुद्धा उतरलेला असतो. पार्थ उतरल्यानंतर इथे काव्य म्हणत असते तो बघतो आहे नवरदेव. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे सुद्धा बघायला लागते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं. तर दोन्ही भाऊ आता आलेले असतात. तेव्हा इकडे आता ते सगळेजण घरामध्ये एंटर केल्यानंतर आता मुली म्हणतात की चला चला आता आपण जाऊया, आणि त्या खोलीमध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा धनंजय काका सगळ्यांचं उत्तमरित्या स्वागत करतात, सगळ्यांना आदराने बसायला सांगतात. तेव्हा इकडे आता मधूसुद्धा आलेली असते आपल्या नवऱ्याबरोबर. जीवाचं लक्ष मात्र एका गोष्टीकडे असतं, ते म्हणजे काव्याकडे. तो काव्याला सगळीकडे शोधत असतो. तेव्हा इथे तो म्हणतो कुठे गेली ही मुलगी, अजून कशी समोर येत नाही आहे? म्हणून तो काव्याला फोन करतो आणि विचारतो की कुठे आहेस तू? हे बघ मी कधीच आलो आहे, तू समोर ये ना माझ्या. तेव्हा काव्या म्हणते की बघण्याचा कार्यक्रम आहे ना ताईच आहे,
माझा नाही. आणि हे बघ, आपल्या दोघांच्या फॅमिलीज इथे जमा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तू उगाच आता इथे प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस हा. तू जा बरं, आता जाऊन बस. तेव्हा जीवा म्हणत असतो, यार याला काय अर्थ आहे, मी तुझ्यासाठी इथे आलो आहे आणि तूच माझ्या समोर येत नाही आहेस. हे बघ, मला तुला बघायचं आहे. नंदिनी म्हणते, नाही आहे, आणि मी नाही आले तर काय करशील तू? तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, मी सुद्धा तुला बघायला आलो आहे, आणि जर माझी होणारी बायको अशी उशिरा येणार असेल ना, तर मला ते चालणार नाही आहे, तेव्हा लवकर यायचं. तेव्हा इकडे काव्या म्हणते, आणि नाही आले तर काय करशील? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मग नवरदेव आहे ना चिडून निघून जाईल. तेव्हा काव्या म्हणते, मी पण बघते ना कसा निघून जातोस ते. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तू आधी खाली ये बरं. तेव्हा काव्या फोन ठेवून देते. तेव्हा जीवा म्हणतो, ही मुलगी पण ना, काय करू मी हिचं, फोन ठेवून दिला हिने. तेव्हा इकडे धनंजय काका सगळ्यांशी बोलत असताना विक्रम काका म्हणतात की जीवा कुठे गेला? जीवा, अरे कुठे आहेस तू? तेव्हा जीवा म्हणतो, हां बाबा आलो, तो माझा महत्त्वाचा फोन आला होता, तेव्हा मी बाहेर जरा बोलत होतो. आतमध्ये आल्यानंतर तो म्हणत असतो, जीवा, की मी घर बघत होतो, घर खूपच जास्त छान आहे. आणि तेवढ्यातच आरोही आणि काव्या दोघीही खाली आलेल्या असतात, आणि काव्याकडे बघून जीवा म्हणत असतो की घर खूपच छान आहे. तेव्हा इथे शारदा म्हणत असते की मी सगळ्या मुलांना लहानपणीच बघितलं होतं, आणि मुलं किती पटापट मोठी झाली, हो ना? तेव्हा धनंजय काका म्हणतात की एवढ्या वर्षानंतर आपण पार्टीमध्ये भेटलो, आणि मग तू माझ्या मुलीसाठी हात मागितलास, म्हणजे बघ ना, गोष्टी किती पटापट घडल्या. माझा विश्वास बसला आहे की लग्नाच्या गाठी यावरतीच बांधलेल्या असतात. तेव्हा मधू म्हणत असते की अगदी बरोबर बोललात तुम्ही, पण नाही, कसं असतं ना, लग्नाच्या गाठी जरी वरती बांधल्या असल्या तरी सगळ्यांना सांभाळून मात्र आपल्यालाच घ्यायचं असतं. त्याच्यामुळे तुमची मुलगी ॲडजस्ट होईल ना आमच्यामध्ये, कारण आम्ही सगळेजण एकत्रच राहतो ना, म्हणजे दादा, वहिनी, त्यांची 3 मुलं आणि त्याच्या 2 बहिणी, आम्ही, मी आणि वसुताई. वसुताई तिची एकुलती एक लाडकी मुलगी रम्या, मी, माझे हे, आणि आमच्या 2 मुली. आम्ही सगळेजण एकत्रच राहतो. भली मोठी जॉईंट फॅमिली आमची. तुमची मुलगी आमच्यामध्ये ॲडजस्ट करेल ना? सगळ्यांना सांभाळून घेईल का ती? तेव्हा इकडे आता तिच्या बोलण्याचं खूपच जास्त राग इथे आलेला असतो, तो म्हणजे पार्थला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता पार्थ आणि नंदिनी दोघेजण एकमेकांजवळ बोलायला भेटलेले असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो की काव्या, एकदा तुझ्या बहिणीचं आणि माझ्या भावाचं लग्न फिक्स झालं, आणि ते झालं ना की आपला मार्ग मोकळा, आपलं सगळं काही चांगलं होईल. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा चौथ्यांदा भेटते ना, तेव्हा मला असं वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय वाटतं? तेव्हा पार्थ म्हणतो की मला असं वाटतं त्या दोघांचं जन्मोजन्मीचं नातं आहे. असं म्हणाल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे खूपच प्रेमाने बघायला लागते. तेवढ्यात इथे आता खूप जास्त रडत असते ती रम्या. तेव्हा वसू म्हणत असते, तू रडू नकोस, किती काहीही झालं, कितीही सुपाऱ्या फुटल्या, तरीसुद्धा ही तुझी आई त्या धनंजयच्या मुलीला या घरची सून कधीच करून घेणार नाही. काही झालं ना तरीसुद्धा त्या नंदिनीला मी या घरची सून होऊ देणार नाही आहे, असं वसू रम्याला म्हणत असते आणि तिला शांत करत असते.